हा व्हिडिओ दीपा एक्वेरियमचे मालक अभिषेक आचरेकर यांनी बनवला आहे। नमस्कार मंडी, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी बल्याच एक्वेरियम पाहणाऱ्यांना माहित नसते की एक छोटासा निर्णय आपल्या नद्यांसाठी किती मोठी समस्या निर्माण करू शकतो। तर तुम्हाला ती छोटी सकरमाउथ कॅटफिश माहित आहेत जी तुम्ही पाळीव प्राण्यांच्या दुकानात पाहता? ती खूप लोकप्रिय आहेत कारण ती टक स्वच्छ ठेवण्यास मदत करतात। पण खरी समस्या इथे आहे, जेव्हा ही कॅटफिश खूप मोठी होतात तेव्हा काही लोकांना वाटते की त्यांना स्थानिक नद्यांमध्ये किंवा धरणांमध्ये सोडून ते योग्य काम करत आहेत। मला समजते तुम्हाला त्यांना मोकळे करायचे असते, पण इथेच गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर बिघडतात। सकरमाउथ कॅटफिश ही खरं तर भारतात एक परदेशी प्रजाती आहे। एकदा त्या आपल्या नद्यांमध्ये गेल्या की त्यांची संख्या खूप वेगाने वाढते आणि खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या आपल्या स्थानिक माशांची अंडी खायला लागतात, जसे की सुंदर गारा मुलाया। काही वर्षांत तुम्ही आजूबाजूला पाहता आणि अचानक ते स्थानिक मासे दिसेनासे होतात। हे फक्त माशांसाठीच नाही तर सगळ्यांसाठी वाईट आहे। मच्छीमारांना याचा खूप मोठा फटका बसत आहे। जेव्हा ते आपली जाळी टाकतात तेव्हा ही चिलखती कॅटफिश आत येतात आणि त्यांच्या तीक्ष्ण पंखांनी जाळी फाडून टाकतात। दिवसभर काम करूनही तुमचे साहित्य आणि पकडलेले मासे गमावल्याची कल्पना करा, आणि तुम्ही या कॅटफिश खाऊही शकत नाही कारण त्या बहुतेक हाडे आणि चिलखताच्या असतात। त्यात मांस खूप कमी असते, शिवाय त्या इतक्या कणखर असतात की पाण्याबाहेर 6 तासांपेक्षा जास्त का जगू शकतात। तर तुम्ही काय करू शकता? हे सोपे आहे। कधीही कोणतेही एक्वेरियम मासे, विशेषतः परदेशी प्रजाती, नद्यांमध्ये, तलावांमध्ये, धरणांमध्ये सोडू नका। जर तुमचे मासे खूप मोठे झाले तर तुमच्या स्थानिक एक्वेरियम दुकानाशी बोला किंवा त्यांना एक जबाबदार नवीन घर शोधा। चला आपल्या नद्यांना निरोगी ठेवूया आणि आपल्या पुढच्या पिढीला भारतातील अद्भुत स्थानिक मासे पाहता येतील याची खात्री करूया। तुम्ही दीपा एक्वेरियमशी देखील बोलू शकता आणि ते तुम्हाला मदत करतील। हा संदेश तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा। चला सगळ्यांना शिक्षित करूया आणि खूप उशीर होण्यापूर्वी आपल्या नद्यांचे संरक्षण करूया। ऐकल्याबद्दल